देऊन म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा मनोनी साक्षी आले कवी केले प्रकट तो हा उतविला पार भव गोसाला नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट तो हा उतविला भव गोसाला नदीचा टाळी वाजवा विठोबा तुमाये शरण जावे मनमोनी शरण जावे मनमोनी शरण जावे मनमोनी शरण
नदीचा भवदुस्तर भवदुस्तर नदीचा नदीचा भवदुस्तर हे भवा भवदुस्तर नदीचा नदिका नदिका भव भव भवदुस्तर भवदुस्तर राम तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हे छोटे छोटे मुलं कोणाच्या सोबत आलेले? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट.
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा महायोग पीठे तटे भीमवत्याम वलम पुंडरीकाय दातुं मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कला दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा हो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अवहेरू शरदिंदू शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा सेवेसाठी निवडलेला अभंग. आता शांत बसा थोडे. ते पाण्याच्या टाकीजवळ जे मुलं खेळतात ना, मागचं कुणीतरी एक जण जाऊन त्यांना जागेवर बस.
आणि ओट्यावर बसलेले जे काही लोक आहे ना ते भाविक, त्यांना विनंती, या परत थोडे. ओट्यावर बसलेले, झाडाच्या ओट्यावर बसलेले, या पटकन या. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाबा यांचा अत्यंत महत्वाचा, अनेक जणांच्या माहितीतला आणि देवाला शरण का जावं आणि कसं जावं याचं भोंग्यांच्या आवाज कमी करा. भोंगी कमी करून टाका. हॅमिंग मारता येईल नाही, कमी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे म्हणतात हाजीर तो वजीर. जो इथं मंडपात आहे त्याच्यासाठी चांगला गेला तो बाद झाला. जे मंडपात येत नाही त्यांचा विषय सोडून द्या. अभंग तुकोबाबांचा असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाबांनी देवाची सेवा का करावी, देवाला शरण का जावं आणि कशा पद्धतीनं जावं याचं दिग्दर्शन महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. आपल्या मल्हारवाडी गावामध्ये संपन्न होत असलेल्या सप्ताहातील आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे नातेवाईक स्नेही बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून ही सेवा मला मिळालेली आहे. उपस्थित असलेले या कीर्तनाच्या साथसंगतीसाठी आपल्या भागातील, गावातील सर्व भजनी मंडळ, टाळकरी सर्वांना मी वंदन करतो. या टाळकऱ्यांसाठी एकदा टाळी वाजून त्यांचे आपण आभार मानूया. पुढे बसलेले आपण सज्जन मायबाप असाल, विनेकरी महाराज असतील, नव्यानं बनवलेले पण चोपदार मंडळी या ठिकाणी आहेत आपल्या गावातले. खरं तर ते नवीन असतील पण ते तरुण हे खूप महत्वाचं. कारण बऱ्याच वेळा असं होतं, चोपदारांचं काम काय असतो त्यांना सांगतो. चोपदाराचा तर अधिकार इतका मोठा असतो. ज्ञानोबाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये, तुकोबाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये 5-5 लोक चालतात पालखी सोबत. पण एवढ्या 5 लाख लोकांना जर एका जाग्यावर एका मिनिटामध्ये जर आणि एका आदेशात उभं करायचं असेल तर चोपदारानं त्याचा दंडक एकदा उभा केला का सगळ्या सोहळ्याला थांबावं लागतं. हा अधिकार कुणाचा आहे? चोपदाराचा अधिकार आहे. आणि समजा गर्दीच्या ठिकाणी कीर्तनकाराला फेटा बांधून येत असताना जर गर्दीच्या काही अडचणी यायला नको म्हणून ती जागा मोकळी करण्यासाठी कीर्तनात कोण असतो? चोपदार असतो. बऱ्याच वेळा इतके वयस्कर चोपदार असतात तर कीर्तनकाराला त्यांना धरून आणावं लागतं. अशी पण कंडिशन येते कधी कधी. पण अगदी वयानं तारुण्यात असताना सुद्धा कोणतीही लाज न बाळगता त्यांनी हा चोपदारकीचा पेहराव घातलाय. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजून त्यांचा आपण आभार मानूया. या सेवेसाठी आणि आपल्या सप्ताहासाठी, आपल्या सर्वांना आनंद देण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक यजमान कीर्तनकाराला साथसंगत करण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे आमचे गुणीजन सर्व महाराज मंडळी आहेत. त्यामध्ये हरिभक्त परायण आमचे सन्मित्र अत्यंत गोड आवाजे, पखवाज सुद्धा अत्यंत गोड वाजवतात, ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना वंदन. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. टाळी वाजवायला कंजूसी करू नका, मोठ्यानं वाजवा जरा, मोठ्यानं आवाज आला पाहिजे. ज्यांनी या ठिकाणी माऊली महाराजांना चालीसाठी साथसंगत दिली असे माझे परमार्थिक मित्र हरिभक्त परायण गोरख महाराज, त्यांनाही वंदन आहे. त्यांच्यासाठी टाळी वाजूया. हरिभक्त परायण गायनाचार्य, खरं तर त्यांच्या ताना खूप निघतात ऑटोमॅटिक. हरिभक्त परायण रावसाहेब महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्यासाठी आभार मानून टाळी वाजूया. 2 असे पखवाज वाजवायला सुंदर जोड आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे.
त्यामध्ये दोघंही माझे अत्यंत जीवाचे जिवलग मित्र आहेत. त्यामध्ये रामगिरी महाराजांसोबत ज्यांचं कायम सानिध्य असतं आणि सतत त्यांच्या सोबत जे असतात हरिभक्त परायण मृदंगाचार्य विक्रम महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजूया. आणि आपल्या या परिसराचं भूषण आणि अत्यंत स्वच्छ असा परमार्थ आपलं प्रपंच करत असताना ज्यांच्या माध्यमातून चालतो असे रोहित महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवायची आहे. माझे अत्यंत जीवाचे जिवलग मित्र हरिभक्त परायण मनोज महाराज, यांचं सुद्धा परमपूज्य बाबाजींसोबत बऱ्याच वेळा सानिध्य त्यांना सुद्धा लाभत असतं. त्यांनाही वंदन. तुळशी वृंदावन घेतलेल्या माता असतील, टाळ वाजवण्यासाठी ज्या ज्या माऊल्यांनी गळ्यात टाळ घेतला ते असतील, आमच्या तरुणांपैकी सुद्धा एक जणांना टाळ घेतला इकडे, त्याच्यासाठी सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. आपण पुढे बसलेले सर्व सज्जन मायबाप, आपले सरपंच साहेब असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. प्रभाकर दादा कुठे? प्रभाकर दादा असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच परिचित अपरिचित सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या सेवेला सुरुवात करतो. एकच विनंती आहे सर्वांना, माझं ऐकताय ना तुम्ही सगळे? का जेवणाकडे लक्ष आहे सगळ्यांचं? नाही ना? कारण बरेच जण कीर्तनाला जे येतात ते 8:30च्या नंतर येतात. काही खोटं वाटतंय का माझ्या बोलण्यात? अनुभव असेल कार्यकर्त्यांना. 8:30ला जे येतात ते कशाला येतात हे आपल्यालाही माहिती, पण जे 8:30ला येतात तेच 9चा काटा दाखवतात. कारण त्यांना माहिती नसतं कीर्तन किती लेट चालू झालंय. मग विजू भाऊंसाठी टाळी वाजवा एकदा. आपल्या या विजू भाऊ या. विठ्ठल विठ्ठल आपल्या या शिर्डी पंचक्रोशीमध्ये आणि साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत आणि खूप मोठं सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा तिन्ही कार्यांचा ज्यांनी मिलाप घातलेला आहे, असे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर भागाभागात काही आदर्श व्यक्ती असतात, त्या आदर्श व्यक्तींपैकी एक अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व विजूभाऊ कोते आपल्या या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी आलेले. त्यांनाही माझं वंदन आहे. खरं तर वेळ झालेला आहे म्हणून मी सूचना देत होतो. महिला मंडळ शांत मनानं कीर्तन ऐका. एवढ्या महिला एकत्र येणं आणि शांत बसणं म्हणजे दोन टोकाच्या दोन बाजू आहे. पण तरी माझी विनंती आहे आपल्याला, म्हणजे उदाहरण म्हणून सांगेल, जुन्या काळामध्ये एका राजानं 2 लाखाचं बक्षीस ठेवलं. किती लाखाचं बोला? 2 लाखाचं. मुलींना तुम्ही नका बोलू, मागच्यांना बोलू द्या. किती लाखाचं बक्षीस? महिला मुख्य आहे का तुम्ही? किती लाखाचं बक्षीस? 2 लाखाचं. आणि स्पर्धा अशी होती, कुणी पण यायचं खोटं बोलायचं. खोटं बोलायला लोक पटाईत असतात. अनेक स्पर्धक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि 2-2 तास खोटं बोलायचे. पण राजाला काय बाकी कुणाचं खोटं बोलणं आवडलं नाही, पटलं पण नाही. पण एक माणूस चांगला हुशार होता, चतुर होता. राजाच्या पुढे गेला आणि 2च वाक्य बोलला. महिला मंडळ ते 2 वाक्य असे होते. तो बोलला, एकदा 50 महिला एकत्र आल्या आणि 10 मिनिटं शांत बसल्या. राजानं 2 लाखाचं बक्षीस त्याला दिलं. तुम्हाला समजलं? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी खावान घरी जावा. याच्यापेक्षा काय सांगू. कारण आता जमाना अपडेट होत चाललाय आणि जसं जसं 3G 5G पुढे पुढे चाललंय तसं आपणही अपडेट झालं पाहिजे. काही गोष्टी समजायला वेळ लागतो. एकदा एक कंडक्टर जवळ बसलेल्या मुलीला म्हटला, बाई तू आयुष्यात खूप पुढे जाशील म्हणे. तिथं आश्चर्यचकित झाली. ती म्हणे, कंडक्टर साहेब 5 तास झाले फक्त आपली भेटून, 5 तासात तुम्हाला माझं एवढं भविष्य समजलं? मी आयुष्यात इतकी पुढे जाईल का? बरं वाटतं मी इतके पुढे जाईल म्हणून. ती म्हणे, तो म्हटला तो कंडक्टर त्या मुलीला, अगं मोबाईल मध्ये डोकं घालून बसली, 1 तास झालाय तुझं गाव जाऊन, म्हणून मला वाटतं खूप पुढे जाशील. आता हे कळण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्याच्यासाठी सावध बसा थोडे. ऐका, शांततेत कीर्तन ऐका. महाराजांचा अभंग आहे. तुकोबाला या अभंगाच्या माध्यमातून देवाला शरण का जावं आणि कसं जावं याच्या व्याख्या आपल्या पुढे ठेवतात. खरं तर या अभंगाची सुरुवात होते, तो शब्द आहे म्हणवणी. म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवाशी. म्हणवणी देवाला शरण गेलं पाहिजे. या अभंगात देवाला शरण का जावं असं महाराजांनी कुठेही दिग्दर्शित केलेलं नाहीये.
कुठेही त्याची व्याख्या केलेली नाहीये, कुठेही त्याचं कारण सांगितलेलं नाहीये. पण शब्द असा आहे का म्हणवणी. हा म्हणवणी शब्द काय येतो आपल्याकडल्या भाषेमध्ये? या म्हणवणी शब्दाला समानार्थी आणि गावठी शब्द आहे म्हणून. आपण काय म्हणतो? म्हणून. का बरं म्हणतो हे म्हणून आपण? त्याच्या मागे कारण आहे. काय कारण आहे? कोणत्या तरी कार्याची समाप्ती होणार असेल किंवा कार्याची सुरुवात होणार असेल तर त्यासाठी म्हणवणी किंवा म्हणून हा शब्द उपयोगी केला जातो, उपयोगात आणला जातो. कल्पना करा, आपल्या गावात एखादा अनोळखी पाहुणा आला, आपण त्याच्याकडे चौकशी करतो, का हो नवीन दिसतात, कुठे गेले होते, कसे आले आमच्या गावात, आणि मग तो एक घटना सांगतो. काय घटना आहे त्याची? काय नाही, पुतण्याचं लग्न जमवायचंय, मध्यस्थी माणसानं मुलीचा पत्ता तुमच्या गावातला दिला, त्या मुलीला पाहायचंय म्हणून तुमच्या गावात आलो. आता हा म्हणून जो आहे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तसं देवाला शरण जाण्यामागे सुद्धा काहीतरी कारण असावं लागतं. मग ती कारण काय आहे ते आपल्याला अभंगातून पाहिजे, कीर्तनातून पाहिजे. टाळी वाजून भजन करा. ठल विठल विठल विठ्ठल विठ्ठल काय काय कारण आहे? 2-3 कारण आपण बघूया. आपल्याला जो मिळालेला देह आहे हा मानवी देह आहे, हा मनुष्य देह आहे. विठल 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 विठल. हा जो देह आहे हा मानवी देह आहे. कीर्तनात बसलेल्या महिलांना विनंती आहे, आजचं जाऊ द्या, मी तुमच्याच भागातला आहे, मी सगळं सहन करील वाटलं तर. पण मला असं वाटतं आपल्या गावामध्ये कीर्तनाला मान्यवर व्यक्ती येतात आणि तुम्ही इतकं गोड नियोजन करतात सप्ताहाचं. मी मागच्याही वेळी बोललो होतो, गाव छोटं असेल, लोकसंख्येनं छोटं असेल, कदाचित आपण असंही मानूया परिस्थितीनं सुद्धा सामान्य असेल, सगळेच लोक श्रीमंत असतील असं म्हणता येणार नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा तुमचा सप्ताह इतका गोड आहे का ज्याला नजर लागू नये इतका गोड आहे. आणि मला असं वाटतं मग त्यामध्ये तुम्ही बोलवलेले गायक वादक असतील, महाराज मंडळी असतील, तुम्ही दिलेला मंडप असेल, आमच्या दिघेदादांची सिस्टीम असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत चांगल्या आहेत. याच्यामध्ये फक्त एकच गोष्टीमध्ये बदल करा. दररोज येताना आपल्या सोबत ज्या नातवाला घेऊन आलेले आहेत ना, त्या नातवाला आपल्या मांडीवर बसवा. हे काही खेळायचं ग्राउंड नाहीये, ह्या कीर्तनाचा मंडप आहे. आणि मला असं वाटतं काही कीर्तनकारांना तो विक्षेप सहन होत असेल, पण तो प्रत्येक कीर्तनकाराला होईलच असं सांगता येत नाही. म्हणून एक विनंती आहे, आपल्या सोबत जे आलेले लहान लहान मुलं असतात, हे बघा, त्या मुलांना काही समजत नाही, कीर्तनाची गरिमा काय असावी हे त्यांना समजत नाही, पण आपल्याला समजतं हे मला वाटतं. आणि मग त्या मुलांना आपण इथं मोकळं खेळण्यासाठी सोडायचं का आपल्या जवळ बसवायचं, ही जबाबदारी ज्याच्या सोबत तो मुलगा आलेला आहे त्या व्यक्तीची असते. म्हणून एक कृपया विनंती आहे, मी काय जास्त वेळ कीर्तन करणार नाही, पण तुमचा जेवढा फीडबॅक मला मिळेल तेवढा सांगण्याचा आनंद कोणत्याही वक्त्याला असतो. मग तो कीर्तनकार असू द्या, तो प्रवचनकार असू द्या, तो व्याख्यान देणारा असू द्या. आणि मला असं वाटतं व्याख्याता पण त्यालाच म्हणतात का ज्याला पुढच्यांचे चेहरे वाचता येतात. नाही तर तुम्हाला सांगतो, मलाच एक म्हातारी येऊन भेटली होती, ती म्हणे बाबा लय कीर्तनकार पाहिले पण तुझ्यासारखा भेटलाच नाही म्हणे. म्हटलं का बाबा? म्हणे घरी गोळ्या खाऊन झोपा येत नाही पण तुझ्या कीर्तनात झोपले तर शेवटच उठले म्हणे. तेव्हापासून सावध झालो. म्हटलं आपल्यातही थोडा बदल करून घेतला पाहिजे. आपल्या कीर्तनात लोक झोपतात हे आपल्याला ते कौतुकानं सांगतात, नाही का? घरी गोळ्या खाऊन झोपा येत नाही, इथं तुझ्या कीर्तनात निवांत झोपले. पुढच्यांचे पण चेहरे वाचण्याची सवय असते. आणि मला असं वाटतं तुमची एकाग्रता ह्योच आमचा एक आनंदाची बाजू असते. ऐका, मिळालेला देह मानवी देह आहे. विशेष हा फक्त मानवी देह नाहीये, हा दुर्लभ असा मनुष्य देह आहे. भागवतानं आम्हाला सांगितलंय दुर्लभ्या मनुष्य देह. साधू संत सांगतात नव देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा
वासुदेव वासुदेव म्हणा 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 नवदेह दुर्लभ जाना. शब्द लक्षात घ्या, हा दुर्लभ आहे. जुने कीर्तनकार सांगायचे आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा मिळालेला आहे. पण देवाने तो आपल्याला दिलेला आहे म्हणून देवाला शरण जा. कुणी दिलाय तो आपल्याला? देवे दिला, देवाने दिलाय. जेने हा जीव दिला दान, हे देवाने दिलेलं आहे आपल्याला. म्हणून त्या देवाला विसरू नका, म्हणून देवाला शरण जा. एक दुसरी गोष्ट, देवाने देह द्यायचा म्हणून दिलेला नाही, विशेष दिलेला आहे. बोलता कुणाला येतं सांगा मला? गाढव बोललं का? बैल बोलण्याची कला कुणाकडे आहे? फक्त मानवाकडे आहे. तुम्हाला माझी भाषा समजते नक्की? तुम्ही नेमके हलाना पण डोलाना पण मला समजाना काय होऊ राहिलं. आणि लोक असे अलर्ट असले पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं, पुढच्या लाईनीचे एकदम भामट्यासारखे पाहतात आपल्याकडे. मग आपल्याला कळत नाही त्याचं चुकतंय का आपलं कळतंय चुकतंय म्हणून, नाही का? जरा बोलत चला. मानवी देह हा दुर्लभ आहे आणि विशेष आहे. बोलण्याची कला कुणाकडे? फक्त माणसाकडे. बोलण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. काही लोक खूप गोड बोलतात, काही लोकांचं बोलणं तिखट असतं. एक माणूस आजारी पडला, भेटायला त्याच्या गावातले मित्र गेले. काय झालं म्हणे? गावात नाही दिसत. काय ताप आला? हा तापच जात नाही म्हणे. 2 वेळेस डॉक्टरकडे गेलो. एक मित्र त्याच्या जवळ बसला आणि त्याला आधार दिला, काळजी करू नको, काय मामूली तापे, जाईल, बरा होशील. गावात आला नाही तर गावही बंद पडणार नाही, पण टेन्शन घेऊ नको. त्या पेशंटला बरं वाटलं. पण त्याला भेटायला एक म्हातारी गेली. काय झालं म्हणे तुला? हा म्हणे ताप आला. ती म्हणे काळजी घे, आमच्या शेजारी मेलाय म्हणे एक जण या तापानं. आता हा जगन का? काय वाटतं तुम्हाला? बोलण्याच्या पद्धती काय असतात? प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काही भागानुसार असतात, काही शहरातल्या खेड्यातल्या लोकांच्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या. तुम्हाला सांगतो, बऱ्याच महिला आहे म्हणून सांगतो, एखाद्या शहरातल्या महिलेचा मुलगा जर उन्हात खेळायला गेला ना, ती त्या बाळाला कसं सांगते? बाळा, अगदी नाजूक शब्दात सांगते, बाळा उन्हात जाऊ नको, ताप येईल. हे तिचं बोलणं आहे. आणि खेड्यावरचा मुलगा खेळायला गेला तर उन्हात, आई कसं बोलते? बाळ्या, सावलीत ये, सावलीत नाही तर तुझ्या बापा सगळं उभीच येईन. भाषा आहे तिची. बोलण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या काय आहे? वेगवेगळ्या आहे. पण बोलण्याची कला बाकी माणसाकडे. संत कसं बोलतात? मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी, किंवा साच आणि मुखी अमृताची वाणी, मुखी दुर्लभ आहे, आपल्याला देवाने दिला. बोलण्याची कला आपल्याकडे दिली. प्रत्येकाला वेगळं बनवलंय. जगाची लोकसंख्या 850 कोटीपेक्षा जास्त आहे, पण आपल्यासारखा सेम टू सेम माणूस नाहीये. प्रत्येक जण वेगळा इथे. कुणाची उंची जास्त आहे, कुणाची कमी आहे, कुणी गोर आहे, कुणी काळ आहे, कुणी अगदी काहींचे नाक पाहिले तर असे तलवारीच्या धारेसारखे असतात. काहींचं नाक असं असतं का शोधावं लागतं कुठे. एवढी वेगवेगळे बनवले देवाने. काही उगाच अगरबत्ती छाप असतात, किती खायला द्या काहीच होत नाही. आणि काही इतके सुटलेले असतात
इंगळे महाराज विनोदानं सांगायचे, पुण्याच्या बस स्टँडला दोघ जण बसच्या खाली आले आणि हातात हात द्यायला गेले. इतक्या ढिरी सुटलेल्या होत्या, ढिरीला ढेव लागली पण हाताला हात लागलाच नाही. तुम्ही जागेन सगळे. इतके देवाने वेगवेगळे बनवले या ठिकाणी. कबीरदासांची भाषा आहे, गाडी तेरी रंग बेरंगी, गाड़ी तेरी रंग बेरंगी, बेरंगी बैल तेरे गुलजार, गुलजार बैल तेरे गुलजार, बैल तेरे गुलजार, हकने वाला छेल छबेला, बैठने वाला लाल, बैठने वाला लाल, भैया रे भैया रे भैया गाड़ी वाला धीरे से गाड़ी हाक रे, धीरे से गाड़ी हाक रे, गाडी तेरी. नीट वाजवा, चव नका घालू. टाळी वाजवायची तर नीट वाजवा. गाडी तेरी रंग बेरंगी, वेगवेगळे लोक बनवले देवाने. ऐका, आतापर्यंत ह्या गोष्टी सांगत असताना मी आता जो पुढचा मुद्दा सांगतोय तो खूप महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी विभिन्न असतील, कुणी दिसायला कसं असेल, कुणाची बोलण्याची पद्धत वेगवेगळी असेल, पण ऐका, आपल्या ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे, तिला म्हणतात बुद्धिमत्ता. मानवाकडे बुद्धिमत्ता ही कॉमन आहे आणि ती इतकी शार्प आहे, इतक्या उंच लेवलची आहे, इतकी उच्च कोटीची आहे. ज्ञानोबाबांनी वर्णन केलंय त्या बुद्धिमत्तेचं ज्ञानेश्वरीमध्ये. अभ्यासाचे नि बळे एके गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके ठाई. मानवाची बुद्धिमत्ता, आकाशामध्ये झेप घेण्याचं तंत्र विकसित करण्याची बुद्धिमत्ता माणसाकडे आहे. हे ज्ञानोबाबांनी 750 वर्षापूर्वी सांगितले. विजू भाऊ, ज्या वेळेस विमानाचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस ज्ञानोबाबाई सांगतात, एके गती अंतराळे, अंतराळामध्ये झेप घेण्याचं तंत्र विकसित आणि यंत्र विकसित करण्याची बुद्धिमत्ता माणसाकडे आहे. छोट्या छोट्या गोष्टी प्राण्यांकडे पण असतात. एखाद्या गुन्ह्याचा शोध लागत नसेल तर पोलीस कुणाची मदत घेतात आरोपी शोधायला? बोला की. मग कोण हुशार, कुत्रा का पोलीस? कोण? पोलीसच हुशार, कुत्रा नाही. कारण एखाद्या आरोपीचा शोध लागू नये म्हणून जे पोलिसांना माहिती ते कुत्र्याला माहिती म्हणून त्याची मदत घेतात. समजलं मी काय बोललो ते? एखाद्याचा शोध लागू नाही म्हणून काय केलं पाहिजे हे जे पोलिसांना कळतं ते कुत्र्याला कळत नाही म्हणून त्याला बोलवतात शेवट. ऐका, बुद्धिमत्ता ही मानवाकडे आहे आणि या बुद्धिमत्तेमध्ये विशेष ज्ञान काय असेल? आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही नाही कोठे. भजन करण्याचं ज्ञान आणि भगवत भक्तीचं
भक्तीचं ज्ञान फक्त मानवाकडे आहे. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. किंवा पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्षाधिकांकडे भगवत भक्तीचं ज्ञान नाहीये. ते ज्ञान फक्त मानवाकडे आहे, हे लक्षात ठेवा. आणि देवाने जे जे काही आपल्याला दिलेलं आहे ते सगळं देवाच्या भगवत भक्तीसाठी दिलेले, हे पण विसरू नका. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन आणि पुढचे शब्द महत्वाचे. जेने तू जोडशी नारायण. देव जोडण्यासाठी या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. या मानव देहाची निर्मिती ही फक्त देवाच्या प्राप्तीसाठी आहे आणि म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. निवडलेल्या अभंगात मनमोनी शरण जावे, 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 मनमोनी शरण सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा भूतरील पार, तो हा भूतरील पार, तो हा भूतरील पार, तो हा भूतरील पार, उतरील पारी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. मनमोनी शरण जावे, भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे मनमोनी शरण जावे, भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, देवासी देवा. टाळी वाजवा गोलक महाराजांसाठी. गोड प्रमाण महाराजांनी गायलं. म्हणून शरण जावे, म्हणून देवाला शरण जायचं. अजून एक कारण सांगतो, फक्त तुम्हाला बोलायचंय. लक्ष द्या माझ्याकडे. निसर्गाचा नियम असा आहे, अंशाची धाव ही अंशीकडे असते. ऐकताय तुम्ही सगळे? आपला जो मानवी देह आहे हा देवाचा अंश आहे. आपण हरिपाठात म्हणतो सर्वा घटी राम देहादेही एक. किंवा संतांनी सांगितलंय मी वासुदेव तत्वता. आणि आपण जुन्या काळामध्ये शाळेत अशा कविता म्हटल्या जायच्या. नांद तो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी. नांद तो देव हा आपुल्या अंतरी. आपल्या अंतःकरणात देव आहे. तुम्हाला सांगू, देव हा फक्त मंदिरात असतो ही भावना म्हणजे देवाला संकुचित करून ठेवलंय आपण. नाहीतर संतांनी सांगितलंय विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. जनाबाई सांगतात देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला
चराचरी सगळीकडे देव आहे आणि आपण त्या देवाचे अंश आहात. माझं पहिलं वाक्य लक्षात घ्या, आपण देवाचे अंश आहोत म्हणजे देव आपला अंशी आहे. ज्याचे आपण अंश असतो तो आपला काय असतो? अंशी असतो. महिला मंडळ, एका ग्लास मध्ये पाणी घ्या, तो ग्लास असा आडवा करा, त्या ग्लास मधलं पाणी कुठं जातं? खाली जातं. ग्लासच्या बाहेर येतं पण ते कोणत्या दिशेला जातं? खालच्या दिशेला जातं. एखादा टेंबा बनवा, त्याच्यावर डिझेल पेट्रोल टाका काहीतरी आणि त्याला पेटवा, त्याचा भडका होतो त्या अग्नीचा. अग्नी कोणत्या दिशेला जातो? बोला की. वर. पाणी खाली, अग्नी वर. याच्या मागचं कारण एकच आहे, लक्षात घ्या. पाण्याचा अंशी समुद्र हा खालच्या दिशेला आहे आणि अग्नीचा अंशी सूर्यदेव हा वरच्या दिशेला आहे, म्हणून त्यांच्या अंशीकडे ते धावतात. मला असं वाटतं आपण जर देवाचे अंश असाल तर आपली धाव देवाकडे असली पाहिजे, हे कधी पण विसरू नका. आणि म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो, हा तुकोबाबांचा निर्देश आहे. मिळालेल्या आयुष्यामध्ये देवाकडे आपली वाटचाल असली पाहिजे आणि म्हणून देवाला शरण जायचं. म्हणून शरण जावे. जाताना कसं जायचं? सर्व भावे देवाशी. बघा भाविकांनो, देवाची भगवत भक्ती करताना भाव खूप महत्वाचा आहे आणि तो ही सर्व भाव असावा. देवाचं सुद्धा सांगणं असं आहे, मी त्याच भक्ताच्या मदतीला जातो. कोणता भक्त? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एकू. जो मज होय अनन्य शरण, भाव महत्वाचा आहे. तुम्हाला सांगू का, कधी कधी काही प्रसंग असे येतात किंवा काही परिस्थिती अशी निर्माण होते, अचानक भजने वाढतात. तुम्हाला समजतंय की मी काय बोलतोय? ग्रामपंचायतचं इलेक्शन लागू द्या, भजनांची संख्या वाढलीच समजायची. अचानक लोक येऊन टाळ वाजवतात. म्हणजे का माहितीये का? गावात, समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपली किंमत वाढावी म्हणून टाळ वाजवतात, म्हणून भजन करतात. माझ्या कीर्तनातून एक गोष्ट लक्षात घ्या आणि कायम लक्षात ठेवा, घरी घेऊन जा. आपण गळ्यात घेतलेला टाळ गावात, नातेवाईकात आणि समाजामध्ये किंमत वाढवण्यासाठी नसावा. आपण वाजवलेला टाळ सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना आवडला पाहिजे म्हणून टाळ वाजवा, म्हणून तो गळ्यात घ्या, म्हणून मग भजन करा. कारण देवाच्या प्रांतामध्ये आणि भक्तीच्या प्रांतामध्ये सर्व भावाला खूप महत्व आहे, श्रद्धेला महत्व आहे, भावनेला महत्व आहे. आपल्या जवळच संपूर्ण विश्वानं या ठिकाणी यावं अशा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांची तीर्थस्थळी आहे. ऐका, साईबाबांनी काय शिकवलंय या समाजाला? श्रद्धा आणि सबुरी. त्यातला पहिला शब्द काय आहे? श्रद्धा. त्यालाच म्हणतात सर्वभाव, त्यालाच म्हणतात अनन्य भाव, त्यालाच म्हणतात अंतरंगापासून केलेली भक्ती. आणि भक्तीच्या प्रांतामध्ये अंतरंगातला खोट चालत नाही. भाविकांनो, भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी महाबळ भट्ट गेला होता. आपण काल्याच्या कीर्तनात ऐकतो. हा महाबळ भट्ट जात असताना ब्राह्मणाच्या वेशात गेला. त्यानं गोपीचंदन टिळा लावलेला होता, गळ्यामध्ये त्याच्या जानवं होतं, त्यानं धोतर घातलेलं होतं. दिसताना तो भगवत भक्त दिसत होता, पण त्याच्या अंतरंगात खोट होती. त्याचा अंतरंग हा शुद्ध नव्हता. खूप मोठा गोपीचंदन टिळा लावलेला होता. असे टिळे लावलेले आपल्याला आजही दिसतात. लय मोठे टिळे लावतात आणि लय मोठ्या माळी घालतात, पण आतून लय काळे असतात. ते कीर्तनात सांगतो मी, सगळेच नाही, काही असे असतात. एखाद्या माणसाच्या कपाळाला गंध पाहिला आणि त्याच्या बायकोला म्हटलं तुमचं भाग्य इतका चांगला नवरा मिळाला. ती म्हणे महाराज माझा नवरा आहे, त्याच्या गंधावर तुम्ही जाऊ नका. तो प्रत्येक कीर्तनाला गेला का नवीन चप्पलची जोड घेऊन येतो म्हणे. त्याच्या गंधाच कौतुक मला कशाला सांगता तुम्ही? वरून चालत नाही. महाबळ भट्ट देवाला मारण्यासाठी गेलेला होता, पण वेश बाकी भगवत भक्ताचा होता. देव बाकी काय पाहतो? अंतरीची घेतो गोडी गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची भावाची, अंतरीची घेतो गोडी. ब्राह्मण वेशातला महाबळ भट्ट होता, पण अंतरंगात खोट होता. परिणाम काय झाला? विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, मोठे जाणोनी अंतर हो, न चाहे विश्वंभर. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, मोठे जाणोनी अंतर, न चाहे विश्व
दिला पाठीवरी पाठ खोटे जाणोनी अंतर नसाहेची विश्वंभर. अंतरंगातला खोट देवाकडे चालत नाही. अंतरंगातला खोट कसं उदाहरणातून सांगतो. एक नवीन लग्न झालं, सून नांदायला आली. तिचं नाव मालती होतं. महिला मंडळ. काय नाव होतं तिचं? मुलींना बोलू नका, मागच्या महिलांना बोलू द्या. काय नाव होतं? मालती. लाडानं सासू तिला मालू म्हणायची. आता नांदायला आली ती. आताच्या नवीन सुनाबाकी हुशार आहेत बरं. एकदा 2-3 महिने नांदल्या ना, त्यांना त्या घराचा सगळा बायोडाटा माहिती होतो. म्हणजे त्या घरामध्ये ताटं किती, त्या घरामध्ये प्लेटा किती, त्या घरामध्ये तांबे किती, त्या घरामध्ये चमचे किती. चमचे कळतात ना, चमचे 2 प्रकारचे असतात. तो सगळा बायोडाटा अगदी 2-3 महिन्यातच येतो त्यांच्याकडे. काय झालं, लग्न झालं, 2-3 महिन्यांना हळदी कुंकवाचा सण आला. गावातल्या सगळ्या महिला यायच्या आणि त्या सासूला आमंत्रण द्यायच्या. वहिनी, हळदी कुंकवाच्या सणाला आल्याच पाहिजे, पण येताना एकट्या नाही, सुनबाईला घेऊन या. प्रत्येकीनं असंच आमंत्रण दिलं. आमच्या ओळखी होईल, तिला पण गावातल्या महिला माहिती होतील. आणि मग सासून सुनाला सांगितलं, सुनबाई तुला यावं लागेल. सुनबाई म्हणे, आता येते, पण तुमच्या लग्नाचं शालू मला घालायला द्या, जुन्या काळातला. तरची सुना कठीण असतात. दिला शालू, घातला शालू, गेले पहिल्या घरी. पहिल्या घरी गेले, सर्व महिला आधी आलेल्या होत्या. या दोघी गेल्या, बसायला एकच जागा होती. आणि या सासू सुना गेल्या. सासून सुनाला सांगितलं, सुनबाई तू आपली वर बस, मी खाली बसते. मी काय जुनी या गावातली, मला काय लाज वाटणार नाही, मला अपमान वाटत नाही. सुनेला वर बसवलं, ती सासू अशी खाली बसली. दुसऱ्या घरी गेले, पुन्हा तीच परिस्थिती. पुन्हा सासून सांगितलं, सुनबाई तू आपली वर बस, मालू तू वर बस, मी खाली बस. ही गंमत एका बाईनं पाहिली. आणि ती बाई म्हणे, का ग तुला एकटीलाच सुने का गावात? आम्हाला सुना नाही का? एक जागा असली का तू सासू असून खाली बसते आणि तिला सांगते, मालू तू आपली वर बस. इतका जीव आहे का मालूत? तिनं सांगितलं, जीव मालूत नाही, मालूनं माझा शालू घातलाय म्हणे. मी जर खाली बसले, तिला जर खाली बसवलं तर माझा शालू खराब होईल. याला काय म्हणतात? अंतरंगातला खोट. आणि हा खोट देवाकडे चालत नाही. देवाकडे सर्व भाव महत्वाचा आहे. मग सर्व भाव म्हणजे काय? काया वाचा मनानं देवाची सेवा करणं, याला म्हणतात सर्व भाव. साधू संतांनी कायेनं सेवा केली. देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, कायेनं सेवा केली. वाचेनं सेवा केली. दीनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. वाचेनं सेवा केली. आणि मनानं सेवा केली. गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया, भेद नाही देवा तया. तया गोविंद गोविंद मना मना लागलिया छंद. कायेनं, वाचेनं आणि मनानं. जिथं भगवत भक्ती घडते ती अनन्य भावाची भक्ती आहे. आता मला याही पुढचा एक मुद्दा सांगायचा आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. भक्तीच्याच काय, पण तुम्ही कोणत्याही प्रांतामध्ये काम करत असताना तुम्ही काया वाचा मनानं जर त्या कामामध्ये तुम्हाला जर झुकून दिलं नाही तर तुमचं कोणतंच काम यशस्वी होणार नाही. याच्या उलट कोणतंही काम यशस्वी करायचं असेल आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, तुम्ही काया वाचा मनानं समर्पित व्हा, तुम्हाला यश हे 100% मिळणार. हे या नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला सांगतो. काया वाचा मनानं गेलं पाहिजे. आपण शिवरायांचा या ठिकाणी काय ठेवलाय? आपण आल्यानंतर पहिल्यांदा हार घालतोय तो शिवरायांना घालतो. हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, हे उगीच राहिलं नाही. मग काया वाचा मनानं समर्पण केलंय महाराजांनी, म्हणून हे हिंदवी स्वराज्य आहे. सांगू मी तुम्हाला,
जगात राजे किती आहे मोजले तर ते शेकडो न भरतील. अनेक राजे आहेत आपल्याला इतिहासात पाहायला भेटतात. वाक्य लक्षात ठेवा, महाराज खूप आहेत, राजे खूप आहेत, पण या सगळ्या राजांमध्ये महाराज एकच आहे, त्यांचं नाव शिवाजी महाराज आहे. राजे कितीतरी पाहायला भेटतील, पण महाराज फक्त एकच झाले. आणि याच्याही उलट सांगतो, महाराज सुद्धा खूप झाले, पण या सगळ्या महाराजांमध्ये महाराजांचाही एक राजा झाला, त्यांना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज हे राजे आहेत, आणि राजांचे महाराजांचे शिवाजी महाराज आहे. या दोघांनी आपल्या मातीचं भाग्य आहे. हे दोघं संस्थापक आहेत, संस्थापक. ज्ञानोबाबांनी संस्थापना केली वारकरी संप्रदायाची, आणि शिवरायांनी संस्थापना केली हिंदवी स्वराज्याची, म्हणून कीर्तन चालू आहे. पण हे सगळं उभं राहत असताना त्यांनी जे जे काही लोक सोबत घेतले, जे जे काही मावळे होते, या सगळ्या मावळ्यांनी काया वाचा मनानं समर्पित झालेले, समर्पण केलेले. छावा चित्रपट आता चालतोय पूर्ण भारत देशामध्ये. त्या चित्रपटानं किती कोटी रुपये कमवले हे आपल्यासाठी अजिबात महत्वाचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर स्वराज्यासाठी जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं. स्वराज्यासाठी स्वतःचं जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं या इतिहासाकडे, या चित्रपटांकडे ते किती कमवतात आणि काय, किंवा त्याचे वाद किती होतात, या गोष्टीत जाऊ नका. या लोकांनी आपल्यासाठी काय समर्पण केलंय याच्याकडे लक्ष द्यायचं. याच्याकडे आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर काय येतो, बोला, जय येतो. हा जय येण्यासाठी बळजबरी करावी लागते का? आहे का? नाही. सांगावं लागत नाही, जबरदस्ती नाहीये. आपसुक जय येतो, मनातून येतो, अंतःकरणापासून येतो. शिवरायांचं नाव निघलं तरी काही लोकांच्या हातावर काटे येतात, काटे. काही लोकांचं रक्त असं सळसळ करतं. कशामुळे करतं? या लोकांचं जे जीवन होतं ते समाजासाठी होतं, स्वराज्यासाठी होतं आपल्या. आणि अजून एक मुद्दा सांगतो पुढचा, लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधातले राजे नव्हते. शिवाजी महाराज हे राक्षसी वृत्तीच्या विरोधातले राजे होते, हे कायम लक्षात ठेवा. वाईट वृत्ती असेल, आणि म्हणून शिवरायांनी काय काय केलंय बघा. बांधित होता मंदिर तेथे, बांधित होता मस्जिद. शिवरायांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. मावळ्यांना सक्त ताकीद होती, ताकीद शिवरायांची. एखाद्यावर जर तुम्ही आक्रमण करून गेले तर मस्जिद आणि कुराणला धक्का नाही लागला पाहिजे, अशी ताकीद महाराजांनी दिलेली होती. अजिबात धक्का लावायचा नाही, ते त्यांचा धर्माचे श्रद्धास्थान आहे, त्याला धक्का नाही लावायचा. आणि म्हणून आमचा राजा काय करायचा, बांधित होता मंदिर तेथे, बांधित होता मस्जिद. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. खूप शिकवण दिली महाराजांनी. काळ्या राती तळपत होते तिच्या रूपाचे ऊन. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेस महाराजांच्या पुढे मावळ्यांनी आणली, अत्यंत देखणी आणि रूपवान ती सून होती कल्याणच्या सुभेदाराची. पण महाराज सामान्य नव्हते. महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय होते, हे कधी विसरू नका. ज्या तुकोबारायांनी शिकवण दिलेली, जाई होतो माते न करी सायास. त्या सुंदर महिलेकडे महाराजांनी पाहिलं आणि महाराज बोलले, आई, तुमच्यासारखी सुंदर माझी आई असती तर मी सुद्धा तुमच्या इतका सुंदर जन्माला आलो असतो. हा विचार महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला दिला. बांधित होता मंदिर तेथे, बांधित होता काळ्या राती तळपत होते तिच्या रूपाचे ऊन. अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शील
बलवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान या लेखणीतलं शेवटचं चलन खूप महत्वाचं आहे. वामनवाणी शिवरायांना करतो मी वंदन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन. शेवटी ऐका असाच आमचा राजा होता असाच आमचा राजा होता माणुसकीची खान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. पण काय वाचा मनानं समर्पण आहे या लोकांचं. महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. कर्नाटकाच्या प्रांतामध्ये शिवाजी महाराज एकदा कुतुबशहा नावाच्या राजाशी तह करायला गेलेले होते. लक्ष द्या, तह करायला गेले. महाराज घोड्यावर बसून गेले आणि तो कुतुबशहा असा हत्तीवर बसून आला. तह झाला, प्रांत वाटले, गावं वाटले आणि त्या कुतुबशहाच्या मनामध्ये एक सल होती. ती सल त्यांनी महाराजांना बोलून दाखवली. महाराज, एवढ्या मोठ्या हिंदवी स्वराज्याचे तुम्ही संस्थापक आहात, राजे आहात आणि तुम्ही घोड्यावर बसून आले. हत्ती नाही का तुमच्याकडे? हत्ती पाळण्याची कुवत नाहीये तुमच्याकडे? महाराज बाकी हजर जबाबी होते. महाराजांनी त्या कुतुबशहाला सांगितलं, ए कुतुबशहा, कोण बोलला हत्ती नाही माझ्याकडे? कोण बोलला? हे मागे जे मावळे दिसतात ना, यातला एक एक मावळा एक एक हत्तीच्या बाळाचा आहे. मला हत्ती पाळायची सुद्धा गरज नाही, हे कुतुबशहाला सांगितलं महाराजांनी. आता तो पण कुतुबशहा, ते भामटेच होते. महाराजांचं वाक्य त्याने असं पक्क लक्षात ठेवलं, एक मावळा म्हणजे एक हत्ती, एक मावळा म्हणजे एक हत्तीच्या बळाचा माणूस. हे वाक्य लक्षात ठेवलं. तह व्यवस्थित झाला. आता दोघाही बाजूचे लोक सैनिक एकमेकांशी मैदानामध्ये अंग कसरतीचे खेळ खेळून दाखवणार होते. असं लाल मातीचं मैदान बनवलं, मोठं सिंहासन बनवलं. त्या सिंहासनावर दोन सिंहासन, एक महाराजांचं एक कुतुबशहाचं, आणि समाज हजारोनं त्या ठिकाणी ते मैदानी खेळ पाहण्यासाठी जमलेले. एका बाजूनं महाराजांचा मावळा, दुसऱ्या बाजूनं कुतुबशहाचा सैनिक एकमेकांशी झुंज द्यायचे. कुस्ती, दानपट्टा, तलवार, भाला चालवणे असे अनेक खेळ झाले. सगळे आनंद घेत होते. दोघाही राजांचे अंगरक्षक त्यांच्या मागे उभे होते. आणि भाविकांनो, अचानक एक खेळाचा आनंद सगळे घेत असताना त्या लाल मातीच्या मैदानामध्ये एक दारू पाजलेला, उन्मत्त केलेला हत्ती सोडण्यात आला. मोठ्या मोठ्यानं किंचाळत होता तो हत्ती, उन्मत्त केलेला होता, दारू पाजलेला होता. मोठ्या मोठ्यानं किंचाळायचा आणि आवाहन द्यायचा. कुतुबशहा हसला, महाराजांकडे पाहिलं, महाराजांना बोलला, महाराज, आमचा हत्ती मैदानात आहे, तुमचा हत्ती कुठे? त्यानं महाराजांचा शब्द लक्षात ठेवलेला होता, एक मावळा म्हणजे एक हत्ती, एक माणूस म्हणजे एक हत्ती. आमचा हत्ती मैदानात आहे महाराज, तुमचा हत्ती कुठे? महाराजांनी मागे पाहिलं. पहिली नजर महाराजांची ज्या मावळ्यावर गेली त्याचं नाव होतं यसाजी कंक. महाराज आपल्याकडे पाहतात हे यसाजीच्या लक्षात आलं. पटकन पुढे सरसावला, वाकला तो यसाजी, मुजरा केला महाराजांना आणि छातीवर हात ठेवून महाराजांना सांगितलं, महाराज, ओ महाराज, मैदानात चाललोय महाराज, शब्द देतो तुमचा माणूसही पडणार नाही, तुमचा हत्ती सुद्धा मैदानात पडणार नाही, शब्द सुद्धा पडू देणार नाही आणि हत्ती सुद्धा पडू देणार नाही. उडी मारली त्या मैदानामध्ये, झुंज चालू झाली. उन्मत्त हत्ती होता, चालून यायचा यसाजीकडे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल होती यसाजीच्या. झुंज इतकी पराकोटीला गेली, मैदानात काही दिसत नव्हतं, फक्त लाल माती दिसायची, फक्त लाल माती. अचानक तो हत्ती किंचाळायचा. अचानक यसाजी कंकाच्या नरड्यामधून, घशामधून जय भवानी जय शिवाजीची गर्जना बाहेर यायची. सगळ्या लोकांच्या अंतःकरणात हळहळ झाली. अरे उन्मत्त हत्ती कुठं माणसाला जमून देत असतो का? हत्ती पायाखाली घेणार त्या यसाजीला. आणि हा कुतुबशहा किती निर्दयी राजा असेल, लोकांना वाटायचं अरे एखाद्या उन्मत्त केलेल्या हत्ती पुढे कुठं माणूस पाठवावा. झुंज पराकोटीला गेली, काही दिसत नव्हतं मैदानात. अचानक हत्ती मोठ्यानं किंचाळला, पण यसाजीचा आवाजच आला नाही. सगळ्यांना वाटलं यसाजी पायाखाली गेलाय.
सगळे लोक हळहळ करत होते. हळूहळू ती लाल माती अशी मैदानामध्ये हळूहळू हळूहळू बसत होती. बराच वेळ गेला. आता मैदानात थोडंफार दिसायला लागलं. पुसटसं दिसत होतं. त्या पुसटशा दिसणाऱ्या आणि थोडस दिसणाऱ्या त्या मैदानातून आमचा येसाजी बाहेर येताना दिसला. एका हातात हत्तीचं मुंडकं होतं आणि दुसऱ्या हातात तलवार होती. ते मुंडकं असं बाजूला टाकलं त्याने, मान टाकली बाजूला त्या हत्तीची. महाराजांच्या पुढे गेला, वाकला आणि महाराजांना बोलला, महाराज मैदानात झुंज देऊन आलोय, तुमचा शब्दही पडून दिला नाही, तुमचा हत्ती सुद्धा पडला नाही. त्या कुतुबशहानं महाराजांना सांगितलं, महाराज सगळे किल्ले तुम्हाला देतो पण एकटा येसाजी मला द्या. हा येसाजीचा विजय होता. महाराजांनी सांगितलं येसाजी नाही भेटणार, काय होईल ते तहात होईल, काय होईल ते युद्धात होईल. आणि मग बक्षीस म्हणून येसाजीच्या हातावर जी वस्तू ठेवली कुतुबशहानं, ती वस्तू जशीच्या तशी कुतुबशहाला मागे दिली येसाजीनं. आणि येसाजी बोलला, एक कुतुबशहा, तुझ्या बक्षिसासाठी मी झुंज दिली नाही आणि तुझं बक्षीस पण नकोय, कारण तुझ्या बक्षिसापेक्षा माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी आमचा राजा अजून जिवंत आहे. नकोय तुझं बक्षीस. या लोकांचा आजही जय जयकार होतो, कारण काया वाचा मनानं समर्पित केलं. मरणाची भीती वाटत नव्हती यांना, म्हणून लढूनी मरावं मरुनी जगावं. लढूनी मरावं मरुनी जगावं, हेची आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू, धर्मापायी सारी विसरू, माया ममता नाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. भीती देव देशन धर्मापायी, देव देशन धर्मापायी, प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची, काय कुणाची भीती. काया वाचा मनानं समर्पित व्हा. तुकोबाबाई सांगतात, देवाची भक्ती सुद्धा काया वाचा मनानं असावं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण परफेक्ट असलो पाहिजे, म्हणून काया वाचा मनानं ते काम करा. इथं प्रत्येक घटक महत्वाचा आहे. विजू भाऊ, इथं महाराज लोक जेवढे महत्वाचे तेवढेच डॉक्टर महत्वाचे. इथं डॉक्टर जेवढे महत्वाचे तेवढे शिक्षक महत्वाचे. इथं जेवढे शिक्षक महत्वाचे तेवढे ड्रायव्हर सुद्धा महत्वाचे. नाही तर ड्रायव्हर कधी दरीत घेऊन जाईन सांगता येत नाही. एखाद्या एसटीचा ड्रायव्हर चुकला, किती जणांचा जीव धोक्यात जातो बोला? किती जण जाऊ शकतात? बसमध्ये किती लोक बसतात बोला की? 50. मग आता हे मी मेल्यावर सांगतो का तुम्ही? 50 लोक. किती सोपं उत्तर आहे, तरी बोलायचं नाही. एक ड्रायव्हर चुकला तर 50 जणांचा जीव धोक्यात. पण लक्षात घ्या, एक शिक्षक चुकला तर एका पिढीचा नाश होतो, आणि एक महाराज चुकला तर संस्कृतीचा नाश होतो. त्याच्यामुळे प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित वागलं पाहिजे. प्रेमानंद महाराज वृंदावनामध्ये, प्रेमानंद महाराजांकडे एक सामान्य महिला गेली, हात जोडून उभी राहिली, बाबाजी मुझे बचाओ, मुझे बचाओ, मैं बीमार हूं, मुझे बचाओ, मी आजारी, मला वाचवा महाराज. त्या प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं त्या बाईला? बाई, ताई, आजारातून बरं व्हायचं असेल तर या भारतातल्या कोणत्याच महाराजाकडे जाऊ नको. बरं व्हायचं असेल तर चांगला डॉक्टर शोध, बरी होशील, हे त्यांनी सांगितलं. आणि आली माझ्याकडे म्हणून सांगतो, कृष्णाची भक्ती कर, कृष्णाचं भजन कर. त्या कृष्ण भक्तीचं फळ म्हणून तुला चांगला डॉक्टर मिळेल आणि तो चांगला उपचार करेल. म्हणून आजारी पडलं तर बाबा बुवांकडे जाऊ नका. तिथं महत्वाचा कोण आहे? डॉक्टर आहे. इथं प्रत्येक घटक महत्वाचा असतो. सांगू मी तुम्हाला, इथे मंदिर महत्वाचं आहे आणि इथे शाळा महत्वाची.
मंदिर बांधायला निघलं का जास्त शिकलेले म्हणतात कशाला मंदिरावर खर्च, कशाला या धर्म मंडपावर खर्च, कशावर या नाम यज्ञावर सप्त खर्च, याच्यातून काय भेटतं. असे सुद्धा टीका टिप्पणी करणारे खूप आहेत बरं का. मंदिराचं काम काढा, सप्ताहाची जाहिरात टाका. व्हॉट्सअपवर तर इतके विद्वान तयार झाले आता पंडित, कशावर टीका टिप्पणी करतील सांगता येत नाही. आणि मग मंदिराच्या कामासाठी कशाला विनाकारण खर्च, त्याच्याऐवजी विद्यालय बांधा, त्याच्याऐवजी कॉलेज बांधा. मी असं म्हणत नाही शाळा महत्वाची नाहीये, पण मंदिर महत्वाचं नाहीये हे तुम्हाला सांगितलं कोणी. कारण शाळेमध्ये तुम्हाला कोण शिकवतात, कोण, काटकोण, विशालकोण, लघुकोण, त्रिकोण, षटकोण एवढे कोण शिकवल्या जातात. तुम्हाला शाळेत लघुकोण, विशालकोण, षटकोण, त्रिकोण शिकवतील, पण जीवन जगण्याचा दृष्टिकोन वारकरी संप्रदाय शिकवतो हे कधी विसरू नका. आणि म्हणून प्रत्येक घटक इथे महत्वाचा असतो. इथे शिक्षण महत्वाचं आहे, इथे संस्कार महत्वाचे. नुसतं शिक्षण दिलं तर काय होतं माहिती का. 1 महिन्यापूर्वीची बातमी आहे, एका दाम्पत्यानं आत्महत्या केली विष खाऊन. विष व्हॉट्सअपला येत होतं आणि सत्य घटना आहे, पेपरचं कात्रण येते. एका म्हाताऱ्या दाम्पत्यानं विष खाऊन आत्महत्या केली. कारण काय, मुलं भाकरी घालती नाही. किती छोटस कारण आहे, पण किती विधावक आहे. आणि मग इथे संस्कार का महत्वाचे, इथे संप्रदाय का महत्वाचा आहे, इथे संत का महत्वाचे, इथं गंगागिरी महाराजांचे विचार का महत्वाचे. त्याचं कारणच एक आहे का तुम्हाला शिक्षण आर्थिक समृद्धी देतं, पण संस्काराची समृद्धी देणारे हे संत असतात, हे कधीच विसरू नका. म्हणून ज्या घरामध्ये शिक्षणासोबत संस्कार आहेत तेच खरं सुखाचं घर आहे, तेच खरं सुखाचं घर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सगळे घटक महत्वाचे असतात. बऱ्याच वेळा आपलं अज्ञान आपल्याला इतकं काही मूर्खात काढून नेतं. म्हणून महाराज लोक कधी शिक्षण व्यवस्थेवर टीका करतात, शिक्षण व्यवस्था संप्रदायावर टीका करतात, पण इथे प्रत्येक घटक महत्वाचा आहे. इथं आपला जीव वाचवतो तो डॉक्टर असतो, इथे आपल्याला शिक्षण देतो तो शिक्षक असतात, इथे आपल्याला संस्कार देतात ते साधू असतात. या पुढे जाऊन सांगू, या सगळ्या जगाला या पोटाला 2 घास अन्न कोण देतो तर त्याचं नाव शेतकरी आहे. तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकीय लोकांवर टीका होते. मला असं वाटतं आपल्या या यंत्रणेला चालवायचं जर असेल तर एकही महाराज चालू शकत नाही, त्याच्यासाठी पुढारीच महत्वाचे, म्हणून ते सुद्धा तितकेच महत्वाचे. ही यंत्रणा ते चालवतात. ही राज्य व्यवस्था चालवणं म्हणजे हे फक्त बोलण्याचं काम नाहीये. अनुभव लागतो, शिक्षण लागतं, समाजापुढे जावं लागतं, प्रत्येकाचे प्रश्न काळजीने मिटवावे लागतात. आणि म्हणून ते घटक सुद्धा महत्वाचे असतात. पण प्रत्येक घटकातल्या व्यक्तीनं काया वाचा मनानं समर्पित करून आपण योग्य बनलं पाहिजे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तेच महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात, सर्व भावे देवासी. आपण जर सर्व भावानं देवाला शरण गेलो तर तो देव आपल्यासाठी काय करतो, अभंगाचं दुसरं तो हा उतरील पार, उतरील पार, तो हा पार, उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, हो तो हा उतरील पार, उतरील पार, 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 भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदी, भव दुस्तर नदीचा, 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 तो हा उतरील पार, उतरील पार, 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 उतरील पार, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर
टाळी प्रमाणासाठी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, भवसागरातून तो आपल्याला तारून नेतो. भाविकांनो, या जगामध्ये आपल्याला सुखी करणारा कोण असेल तर तो फक्त भगवंत आहे. बाकी कोणी तुम्हाला सुख देऊ शकत नाही. साधू संत का सुखी होते? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. कशामुळं? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला सुख आणि खरं समाधान कोण देत असेल तर तो फक्त देव देतो. ऐका, आयुष्यामध्ये तुम्ही जर संसाराला विसरलेच नाही तर तुम्ही जीवनात कधीच सुखी होऊ शकत नाही. माझं वाक्य ऐका, जो संसाराला विसरत नाही तो कधीच सुखी होत नाही, आणि जो देवाला विसरत नाही तो कधीच दुःखी होत नाही. हे सूत्र कायम लक्षात ठेवा. म्हणून देवाला विसरू नका. महिला मंडळ लक्ष द्या. उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. किती वर्ष? जरा मोठ्यानं बोला. 14. देवाची पत्नी, काय नाव तिचं? झाला कमी आवाज, बोला मोठ्यानं. सीतामाई. वनवासाला गेली का सीतामाई? नाही गेल्या. देवाचे बंधू, त्यांचं नाव लक्ष्मण होतं, ते वनवासाला गेले का? हो. लक्ष्मणाची पत्नी, काय नाव? उर्मिला. वा, याच्यासाठी टाळी वाजवा एकदा. उर्मिला वनवासाला गेल्या का? उर्मिला नाही. आता बदल बघा. देवाची पत्नी असताना सुद्धा 14 वर्ष वनवास आहे, आणि लक्ष्मणाची पत्नी असताना सुद्धा ती राजवाड्यात बसलेली. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, तिच्याकडे काहीच कोणतीच गोष्ट कमी नाहीये. सेवा करण्यासाठी सेविका आहे, कारण ती राजवाड्यात आहे आणि अवध नगरीच्या राजाची सून आहे. ती काही कमी नाहीये तिच्याकडे. पण सीतामाई जंगलात आहे. महिला मंडळ, सीतामाईला सेवा करण्यासाठी मदतीला सेविका होत्या का? बोला. नाही. पण उर्मिलेकडे आहे. सीतामाईला पायात चप्पल आहे का? नाही. उर्मिलेकडे आहे. सीतामाई जंगलात आहे. खाण्यासाठी पाची पक्वान्न आहे का? नाही. उर्मिलेकडे आहे. सीतामाई जंगलात आहे म्हणून तिच्याकडे मोबाईल नाहीये. उर्मिलेकडे आहे. यांचे आता पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी. त्या काळी मोबाईल होता का? पण उर्मिलेकडे होता ना. यांचे सत्कार केले पाहिजे आपण. कधी कधी हे ऐकणारे चेक करून घ्यावे लागतात, नाही का? सीतामाई जंगलात असल्यामुळे कोणत्याही भौतिक सुखसुविधा नाही. याच्या सापेक्ष, याच्या उलट उर्मिलेकडे सगळ्या काही सुखसुविधा आहे. पण भाविकांनो ऐका, पुढचं सांगायचंय मला. एवढ्या सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा रामायणामध्ये ती उर्मिला बोलते, माझ्या पायाजवळ सगळे सुख नांदतात पण मी समाधानी नाहीये, कारण माझ्या पायाजवळ भौतिक सुख आहे पण माझ्याजवळ माझा राम नाहीये, म्हणून ती दुःखी आहे. आणि याच्या उलट जंगलामध्ये सीतामाई गेल्या. राजवाड्यातल्या सीतामाई अचानक जंगलात आहे. राहण्यासाठी राजवाडा नाहीये, कुटिया बनवायची आहे. आणि ती कुटिया कशाची बनवायची आहे? झाडांच्या पानाची बनवायची आहे. पत्ता पत्ता तिनका तिनका जोडे जाते हैं. पानं जोडून कुटिया बनवताय सीतामाई. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते हैं, महलों में रहने वाले महलों में रहने वाले कुटी बनाते हैं, कुटी बनाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोडे जाते हैं. कोणतीही सुख सुविधा सीतामाईकडे नाहीये, पण सीतामाई म्हणतात पायात चप्पल नसू द्या, खाण्यासाठी पाची पक्वान्न नसू द्या, पण प्रसन्न मनाने आणि हसत मुखानं सीतामाई म्हणतात मी समाधानी आहे, कारण माझ्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी नसल्या तरी चालतील, माझ्याजवळ माझा राम आहे म्हणून मी सदा सुखी आहे. ज्याच्याजवळ देव असतो तो सुखी असतो. आता बघा महिला मंडळ, सीतामाई म्हणतात मी सुखी आहे. का आहे? तर माझ्याजवळ कोण आहे? राम आहे. पण या सीतामाई पंचवटीत एका सोन्याच्या हवनाला पाहतात. देवाला म्हणतात त्या हवनाचं कातड मला चोळीसाठी पाहिजे.
संसाराकडे सीतामाईंचं लक्ष गेलं. साधू वेशातला रावण आला, सीतामाईला लंकेत घेऊन गेला. लंकेत सुद्धा ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणाचं नाव होतं अशोक वाटिका. अशोक वाटिकेत सुद्धा सीता शोक करते. याचं एकच कारण आहे, विसरली तया थोर झाली. आणि देवाला विसरले का तुमच्या जीवनात दुःख? बरोबर. माझा प्रश्न आहे, सीतामाईनं जे हरण पाहिलं ते सोन्याचं होतं, बरोबर? आणि लंका कशाची होती? बोला की. सोन्याची. सोनं नाशिकला जास्त होतं का लंकेला जास्त होतं? जिथं 7 कोटी घरं कशाची आहे? सोन्याची. सीतामाईनं छोटस सोनं मागितलं, पण आता लंकाच कशाची आहे? काही लोक आम्हाला विचारतात, का हो त्या काळात वानरांना देव घेऊन गेला, त्या काळात माणसं नव्हते का लढण्यासाठी, युद्धासाठी? का बघा वानरांना नेलं? मी त्याला सांगितलं, त्या काळात माणसं होते पण लंका सोन्याची होती. धन्यवाद. समजलं तुम्हाला? ज्यांना समजलं त्यांना 2 वेळेस धन्यवाद. अहो, लंका सोन्याची. माणूस नेला असता तर त्यांनी एवढं सोनं पाहिलं, देवाला सांगितलं असतं, देवा तू आणि सीता काय करायचं बघून घ्या, यातल्या 2-2 विटा आम्ही घरी घेऊन जातो, आमचा संसार कडेला जाईल. पण देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी कुंडला वन्नाची खाणी टाळ. चतुरा तो शिरोमणी कुंडला वन्नाची खाणी मुकुट सकळा अन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी कुंडला वन्नाची खाणी. चतुरा तो शिरोमणी कुंडला वन्नाची खाणी मुकुट सकळा गुण लावण्याची खाणी. देवानं म्हणून वानरांना नेलं, पण ऐका, थोडस सोनं मागितलं, सोन्याच्या लंकेत सीतामाईला ठेवलं, तरी पण त्या समाधानी नाहीये. म्हणून या जीवनामध्ये तुम्हाला सुखी करणारा फक्त देव आहे. आणि भवसागर म्हणजे काय? तर दुःखातून मुक्ती. संसार रूपी दुःख याला भवसागर म्हणतात. या भवसागरातून तारून नेणारा तो देव आहे. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय. एक 10 मिनिटं कीर्तन राहिले, शांत बसा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भवसागरातून देव आपल्याला तारून नेतो. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. ही भगवत भक्ती आपण करत असताना आणि नाम यज्ञ करत असताना याच भावनेनं करा का आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण होईल. सांसारिक वस्तू देवाकडे जास्त मागू नका. शोकांतिका अशी आहे, लोक देवाकडे जातात आणि संसाराच्या वस्तू मागतात. ही शोकांतिका आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, मला सांगा, देव आपल्या घरी आला तर आपल्याला आनंद होतो का दुःख? आनंद होतो. आणि आपण देवाच्या घरी गेलो, म्हणजे देव आपल्या घरी आला पाहिजे, पण आपण देवाच्या घरी गेलो काय होणार? दुःख होणार. इतकं सापेक्ष वागणं आहे माणसाचं. देवाकडे जातो, संसाराच्या वस्तू मागतो. आणि मंदिर हे असं ठिकाण आहे ना, गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत आत जाऊन मागतात, पण देवाकडे मागतात. पण मागायचं काय? तर यथार्थ कल्याणाचं मागा. जीवनाचं कल्याण होईल, या भवसागरातून तरुण जाता येईल त्यासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला रामचंद्र ज्या वेळेस लंकेकडे जात होते सीतेच्या शोधासाठी, ऐका मधी नदी आडवी येते. नदीच्या पल्याड देवाला जायचं होतं, पण काळ जुना होता. त्या काळामध्ये नदीमध्ये पूल नव्हते, नावा असायच्या, नावा. आणि एक नावाडी होता, त्या नावाड्याचं नाव होतं केवट. केवटाला मदतीसाठी देवानं आवाज दिला, केवटा, ए केवटा, तुझी नाव देतो का? देवाचे शब्द काय आहे? तुझी नाव देतो का? तो तर जगाचा मालक आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात हे धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. तो जगाचा मालक आहे, पण भाषा खूप मवाळ आहे त्याची. मी सांगू, कोणत्याही क्षेत्रातला मोठा माणूस अत्यंत मवाळ बोलतो, त्याचं बोलणं गोड असतं. पण राजकीय असू द्या, राजकीय क्षेत्रातला मोठा माणूस जरी असेल तर तो मवाळ बोलतो, त्याच्या जवळची पिलावळ नीट बोलत नाही. हा अनुभव असेल तुमचा. मोठा माणूस बोलताना एकदम असा नाजूक आणि त्याचं मृदू बोलणं असतं, मऊ बोलणं असतं. जगाचा मालक आहे, पण केवटाला म्हणतोय, केवटा तुझी नाव देतो का? घेऊन ये नाही सांगितलं. केवटानं ओळखला हा माणूस साधा नाहीये, असामान्य माणूस असला पाहिजे. नाव घेऊन कडेला आला, देवाला ओळखलं आणि हात जोडून देवाला बोलला, माफ कर देवा, माझ्या नावेत मी तुला बसून देणार नाही. देव म्हटला, मला ओळखलं का मी कोणी? तो केवट म्हटला, देवा बाकीच्या लोकांसहित मी पण तुला ओळखतो, पण बाकीचे लोक फक्त तुला ओळखतात, मी तुझा स्वभाव ओळखतो. हा बदल आहे. आणि तुझा स्वभाव असा आहे देवा, तुझा पाय एका दगडाला लागला तर त्या दगडाची बाई झाली, हाच पाय माझ्या नावेला लागला आणि नावेची जर बाई झाली ना, तर पहिलीच बायको सांभाळताना वजन कमी झाले म्हणे माझं, ही दुसरी बाई ठेवू कुठं मग, आणि खाऊ काय? ही नाव म्हणजे माझा व्यवसाय आहे. देवा तुझा स्वभाव मला माहिती आहे. आणि भाविकांनो ऐका, जीवनामध्ये ज्या ज्या लोकांना तुम्ही जवळ घ्याल ना, त्यांचे आतले स्वभाव ओळखा, मग त्यांना जवळचं स्थान द्या. प्रत्येकाच्या खूप ओळखी आहे. एक माणूस हजार माणसांना ओळखतो. मला असं वाटतं त्या 1000 लोकांमधले बोटावर मोजता येतील इतके 5-10 लोक आपल्या अत्यंत जवळचे असतात, जे नात्यातले असतात, किंवा काही नात्यातले नसतात, ते मित्र असतात आपले. आपण त्यांना मित्र म्हणून जवळ घेतो. त्या मित्रांना सुद्धा स्थान देत असताना, सख्य भावाचं स्थान देत असताना, त्याचा आतला स्वभाव ओळखा आणि मग त्याला स्थान द्या. तुमची जीवनात कधीच फजिती होणार नाही. मित्र सुद्धा किती महत्वाचा आहे, आपण ऐकतोय एवढ्यात सोशल मीडियाला. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र नव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र नव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र नव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र नव्यामध्ये गारव्या सारखा. जीवनामध्ये मित्र खूप महत्वाचा असतो. आणि मग आतले स्वभाव ओळखून करा हे सगळं. एका गणिताच्या क्लासमध्ये शिक्षकांनी मुलांना मुद्दलीचं व्याज काढायचं शिकवलं. काय शिकवलं? व्याज काढायचं. एका मुलाला उभं केलं, देऊ का गणित, समजलं का? तो म्हणे द्या सर, 2 मिनिटाच्या आत उत्तर देतो म्हणे. आणि मग शिक्षकांनी गणित दिलं. सांग म्हणे तुझ्या बापाला 5000 रुपये दिले 5 रुपये टक्क्यानं, तर 2 वर्षानं तुझा बाप किती पैसे मागतील? गणित करून सांग किती व्याज होईल ते, आणि सांग 2 वर्षानं किती पैसे भेटतील मला तुझ्या बापाकडून. तो मुलगा म्हटला, सर 2 वर्षानं माझा बाप तुम्हाला 1 रुपया सुद्धा देणार नाही म्हणे. मास्तर म्हणे तुला गणित माहिती का? गणित कळतं तुला? गणित माहितीये? तो मुलगा म्हटला, सर मला गणित माहितीये, पण तुम्हाला माझा बापच माहिती नाही म्हणे अजून. त्यानं ते घेतले ते कुणाचेच दिले नाही, तुमच्या गणिताला काय काडी लावायची तिथं? याला अंतरंगातले स्वभाव म्हणतात, आणि ते ओळखता आले पाहिजे. केवटानं देवाला सांगितलं, देवा तुझा स्वभाव असा आहे, मला तुझे पाय धुवायचे आधी
तुझ्या पायामुळे हे होतं. रामचरण सुखदाई भजमन भजमन रामचरण सुखदाई सुखदाई रामचरण सुखदाई भजमन 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 रामचरण सुखदाई. पाय धुतले देवाचे, देवाला नावेत बसवलं. नाव आता पहिलं तीराला गेली. नावेतून खाली उतरत असताना देवानं केवटाला विचारलं, केवटा मी जगाचा मालक तुझ्या पुढे उभा आहे, सांग तुला काय हवंय. केवट म्हटला, देवा काहीच नको. देव म्हटलं, मग खाशील काय, तुझा धंदा आहे ना हा. तो केवट म्हणतो, अरे देवा माझा धंदा हा आहे, पण तुझा तर कुठं वेगळा आहे. आपल्या दोघांचा धंदा एकच आहे, आणि एका धंद्यातले दोन व्यक्ती एकत्र आले तर ते एकमेकांकडून मोबदला घेत नसतात, एकमेकांना मदत करत असतात. तेव्हा आज मी तुला मदत केलेली आहे, योग्य वेळ आल्यानंतर मला सुद्धा मदत करावी लागेल. देव बोलला, पण अरे आपला धंदा एक कसा हे मला आधी समजावून सांग. केवटानं दिलेलं उत्तर गोड होतं. केवट म्हणतो, देवा आपला धंदा एक कसा आहे. देवा या सामान्य गंगा नदीतून पहिल्या तीराला घेऊन जाणारा मी सामान्य नावाडी आहे देवा, पण या भवसागरातून तारून नेणारा तू खूप मोठा नावाडी आहे देवा. आज मी तुला नदीतून घेऊन आलोय, योग्य वेळ आल्यानंतर भवसागरातून तारून नेण्यासाठी तू स्वतः माझ्यासाठी उभं राहायचं. नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभु जी, प्रभु जी, नाव किनारे
सर्वांनी व्यवस्थित वरती हात करा व्यवस्थित. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुका, माऊली तुकाराम. आपल्या या मल्हारवाडी गावामध्ये अत्यंत गोड असा हा सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्यातील आजची ही तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या गावातील सप्ताह कमिटी, ग्रामस्थ, भजनी मंडळ आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे बाबासाहेब दादा यांच्या माध्यमातून मला मिळाली. उपस्थित महाराज मंडळी सर्व, त्यामध्ये माऊली महाराज असतील, गोरख महाराज असतील, रावसाहेब महाराज असतील, रोहित महाराज असतील, आमचे विक्रम महाराज असतील, आमचे मनोज महाराज असतील, सर्व टाळकरी असतील, पुढे बसलेले आपले सज्ज मायबाप, आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला असे आमचे दत्तूभाऊ दिघे, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. गोड अशी सिस्टीम जोडलेली आहे. फक्त संयोजकांना विनंती करतो, त्यांची सिस्टीम चांगलीच आहे, तुम्ही भोंग्यांचे आवाज वाढवायला लावू नका म्हणजे इथला सेटअप व्यवस्थित निघेल. आमचे सरपंच साहेब असतील, आमचे प्रभाकर दादा असतील, हे सर्व सांप्रदायिक मंडळी आहेत. महाराज मंडळींवर प्रेम करणारे हे सर्व मान्यवर मंडळी आहे. आणि विशेष करून आज आपल्या सप्ताहाला खरं तर मोठ्या माणसांकडे वेळेचा थोडा अभाव असतो, त्यांचं शेड्यूल थोडं बिझी असतं, तरी सुद्धा अगदी मोठ्या अंतकरणानं आपल्या या सप्ताहासाठी आणि या माझ्या आजच्या कीर्तनामध्ये आमचे विजूभाऊ कोते इतका वेळ देऊन बसले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. आणि त्यांनाही मी अगदी वंदन करेल का आपल्या या अगदी दगदगीचं जीवन असतं आपलं, खूप कामं असतात आपल्या मागं, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं आणि प्रत्येक क्षेत्रातली मोठी मोठी माणसं वेगवेगळ्या कामामध्ये बिझी असतात, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपला अमूल्य असा अनमोल असा वेळ त्यांनी दिलेला आहे. विजू भाऊंचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो. पुढे बसलेले आपण सज्जन मायबाप, खूप गोड सोहळा आहे, खूप गोड सोहळा आहे.